शुभ सकाळ मंडळी, शुभ सकाळ. तर त्या दिवशी मी गाडीचं ना हब ग्रीसिंग वगैरे करून मोकळं केलं आणि आता राहिलंय माझं इंजिन ऑइल चेंज करायचं आहे. घेऊन आलोय सगळं साहित्य घेऊन आलोय. इंजिन ऑइल, त्याच्यानंतर डिफरेंशियल ऑइल आणलंय, ते चेंज करणार आहे. आता पटापट चेंज करून घेऊया. चला, माझ्यासोबत आहे अयांश. तर मी ना कॅस्ट्रॉल ऑइल आणलंय. हे बघा, ऑइल फिल्टर आणलाय. हा, कोण करता? ऑइल सोडून झालं. आता अहो फिल्टर काढतो. ऑइल फिल्टर आहे ना, तो बघा दिसतोय, तो काढतो. माझ्याकडे हा बघा रब्बरवाला सिंपलवाला हा ऑइल फिल्टरचा स्पॅनर आहे. त्याने हा काढायला पाहिजे. दाखवतो मला कसं काढायचं. बघा, पाना अशा पद्धतीत सेट केलाय. आता हा अगदीने साईडला फिरवायचा. हा बघा, परत तसाच सेट करा. हा जो फिल्टर असतो ना, तो कधी काढताना स्पॅनर लागतो, पण फिटिंग करताना स्पॅनरचा वापर नाही करायचा. जेवढी हाताने ताकद लागेल ना, तेवढ्या ताकदीने हा लावायचा असतो. कारण जास्त जर ताकद लावली ना, तर तो हा कट होतो. म्हणजे थ्रेड ते एवढे नाजूक असतात की कट होऊन जातो. ऑइल निघालं हे बघा. हा फिल्टर काढल्यानंतर ना, ही जी जागा असते ती स्वच्छ पुसून घ्यायची. हा नवीन फिल्टर आणलाय मी. या फिल्टरच्या ना ह्या रिंगला थोडंसं ऑइल लावायचं. थ्रेडला लावायचं नाही, या रिंगला थोडंसं लावून घ्यायचं. आणि याच्यात थोडं ऑइल टाकलं तरी चालेल. थोडंसं एक एवढ्यापर्यंत ऑइल टाकायचं. कारण गाडी स्टार्ट करतो ना, त्यावेळी पूर्ण ड्राय असतो हा. याच्यात थोडंसं ऑइल टाकायचं आणि ह्या रिंगला असं बोटाने लावून घ्यायचं ऑइल. पण हाताने ना जेवढा टाईट करता येईल तेवढा टाईट करून घेणार. दोन्ही हाताने टाईट करतो. इथू लावणार आहे. हो, तू बघ फक्त तिकडनं बघ, त्या साईडला ये. नाही तर हो, तिथून दिसणार तुला. हो, मस्तपैकी पुसून घेतलाय. आता हा ड्रेन नट लावून घेतो मी. तर हे बघा, हे पुण्याला बनवलंय एकदम बॉटल कट करून. आणि आता ऑइल टाकूया आपण. खालचा नट लावलाय, फिल्टर पण लावलाय, ऑइल फिल्टर. आता हे ऑइल ओपन केलेलं मी अगोदरच. आता ते टाकून घेऊया. हा, मला दरवाजा बंद करून ठेवतो. नको यान काय हे नको मस्ती करू. हे आपल्या गाडीला ना 4.5 लिटर ऑइल लागतं. तर कॅनवर ना मार्किंग आहे, त्यामुळे मी ना अर्धा लिटर मागे ठेवणार आहे. टॉपअप करायला भेटतं ते मग. थोडंस जास्तच गेलं. असं ते ऑइल चेंज करून झालंय. त्या दिवशी मी कूलंट चेंज केलं. आता डिफरेंशियल ऑइल चेंज करून घेतो. डिफरेंशियल ऑइल ना 80,000 किलोमीटरवर चेंज करतात. जवळजवळ 80,000 झाली आहे माझी. बदलून टाकतो. हे बघा, ऑइल बरोबर ना एवढं आलंय. थोडंसं जास्त गेलं, थोडंसं. हाफ लिटर बॉटलमध्ये मी काढून घेतलं. आता त्या कॅनमध्ये हे खराब ऑइल आहे ना, ते कॅनमध्ये भरतो आणि मग आपलं पाठीमागचा ऑइल आपण सोडूया.
काय केलं माहिती आहे बघा, जॅगवर लावले आहे आणि डिफरेंशियरमध्ये थोडंसं अर्धा लिटर डिझेल टाकलं आहे. ते आता गाडी स्टार्ट करून ना थोडंसं फिरवून घेतो टायर की पूर्ण म्हणजे साफ होऊन येईल. थोडासा फिरवतो आहे, जास्त नाही, एक अर्धा 15 सेकंद फिरवलं ना की आतलं सगळं ऑइल, खराब ऑइल आहे ना ते बाहेर येईल. कारण खूप खराब झालेलं, खूप म्हणजे बेकार परिस्थिती झाली ऑइल. थोडंसं चाक फिरवून घेतो, आता ड्रेन करतो. हां एकदम टकाटक. डिफरेंशियर पूर्ण साफ होऊन आलाय. आता ऑइल घालायला काही टेन्शन नाही, पूर्ण ड्रेन होऊ दे. थोडंसं या साईडने जॅक जास्त उचलतो कारण होल आहे ना तो ऑड दिला आहे या साईडला. सगळं ऑइल डिझेल सगळं बाहेर यायला पाहिजे. हे ना मला पण माहीत नव्हतं, कारण लास्ट टाइम मी ज्याच्याकडे ना डिफरेंशियर ऑइल चेंज केलेलं त्यावेळी पण त्याने असं केलेलं की थोडंसं अर्धा लिटर डिझेल टाकून जॅगवर चढवून फिरवलेली, टोटली क्लीन केलेलं आतून डिफरेंशियर आणि नंतर ऑइल टाकलेलं. त्यामुळे म्हटलं, आणि 10,000 हजारावर काही चेंज करत नाही आपण. हे डिफरेंशियर ऑइल 80,000 किलोमीटर रनिंग झालं ना की चेंज करतो. त्यामुळे हे थोडीशी मेहनत लागते, एवढंसं करायला काय आहे. फक्त आता मला ना ते ऑइल सील गेले ते कधीतरी वेळ काढून मारायला पाहिजे, वेळ पाहिजे त्याला. बघूया कधी योग येतोय. योग म्हणजे लवकरच करायला पाहिजे, लीक आहे बऱ्यापैकी. ड्रेन होईपर्यंत ना ते डिझेल आता टाकलंय ना टोटली ड्रेन होऊ दे, थोडा वेळ थांबतो. सहज मी ह्या ऑइल जे आणलंय ना 140 नंबर ऑइल टाटाचं, तर वाचत होतो, म्हटलं बघूया तरी कंटेंट वगैरे काय आहे. तर त्या ऑइलच्या डब्यावर ना हे बघा माझं नाव आहे, दिसतंय, गंधार ऑइल रिफायनरी इंडियन LTD. अरे वा, माझ्या नावाची पण कंपनी आहे. बरं वाटलं बघून. आता टोटली ड्रेन झाले, आता एकही थेंब पडत नाहीये बघा. आपण आपटलो. आता ते नट लावून घेतो. मॅग्नेटवाला नट असतो तो खाली लावायचा. हे 140 नंबर ऑइल आहे ना, ते जाड असतं भरपूर. हे बघा किती जाड आहे बघ. तर आता ना इंजिन ऑइल चेंज करून झालंय आणि डिफरेंशियर ऑइल पण चेंज करून झालंय. आता राहिलंय फक्त काय, त्या दिवशी स्टेपनी लावलेली ना, तर तो टायर पंक्चर झालेला, त्याच्यात ट्यूब टाकून आणली आहे. तो फक्त टायर आता चढवणार आहे, तो स्टेपनीला लावून टाकणार आहे. गाडी टकाटक धुणार आहे मस्तपैकी आणि आता आपल्याला कामाला बाहेर पडायचं आहे. बरेच दिवस झाले घरी. चला हो बघा, स्टेपनी आणून ठेवली आहे मी तिकडे, दिसते.
तर भावांनो झालं आहे काम. गाडीचं त्या दिवशी हबग्रीसिंग केलं, आज इंजिन ऑइल, डिफरन्शियल ऑइल, तो टायर चेंज केला. आता फक्त गाडी वॉशिंगला टाकायची बाकी आहे. गाडी वॉशिंगला टाकणार, बरेच दिवस झाले धुवायला दिली नाही, वॉशिंग सेंटरवर नेऊन देणार आहे. आणि खुश आहे मी, कारण माझे 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. खूप खूप धन्यवाद. आणि 10,000 सबस्क्रायबरची जी काय म्हणतात ते सेलिब्रेशन आहे ना, ते थोडं रखडलं आहे. कारण आमच्या शेजारचीच म्हणजे बाबांची आमच्या काकी एक्सपायर झाली आहे, त्यामुळे ते थांबलं आहे. ते थोड्या दिवसांनी करेनच. आणि थँक्यू सगळ्यांना, खूप खूप धन्यवाद, कारण मला एवढा सपोर्ट केला आणि खूप लवकर माझा चॅनल ग्रो झाला. 10,000 सबस्क्रायबर तुमच्यामुळे कंप्लीट झाले आणि भारी वाटते. तर असंच सपोर्ट राहू द्या. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. तोपर्यंत बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ आपला जर्नीचा असेल, बघूया. आणि आता बघूया, बाहेर जायचा प्रयत्न करणार आहे मी. मुंबई गोवा बस झालं, बाहेरची भाडी घ्यायचा प्रयत्न करणार आहे. काय विषय आहे माहिती आहे, माझ्या गाडीची ताडपत्री आहे, हे बघा. ताडपत्री असल्या कंटेनर बॉडी नाही आहे, त्यामुळे बाहेर सहसा ना जास्तीत जास्त कंटेनर बॉडी रिकमेंड करतात. त्यामुळे जास्त दिवस कुठेतरी गेल्यावर थांबून राहावं लागणार भाड्यासाठी. भाडं भेटणार, भाडं भेटायचं काय हे नाही आहे, थोडं थांबावं लागणार. पण बघूया, तोही एक्सपिरियन्स असणार आहे, बघूया कसं होते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पर्यंत बाय बाय, लव यू.